हे बघून कदाचित वाटलं असेल गाडी पाण्यावरती चालते की काय, पण तसं नाही आहे. गाडी होडीमध्ये आहे. आम्ही चाललो आहे पुरुषोत्तमपुरीकडे. हे बीड जिल्ह्यामधील माजलगाव तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळ आहे, जिथं पुरुषोत्तमाचं मंदिर आहे. पुरुषोत्तमाचं हे भारतातील एकमेव प्रमुख मंदिर आहे. पुरुषोत्तम म्हणजे सर्व गुणांनी परिपूर्ण. ही आहे गोदावरी. पाहू शकता एकदम ओके, नयनरम्य सकाळ, सूर्याची किरणं या पाण्यावर पडतात. इतिहास सांगतो की देवगिरीच्या यादव राजवटीतील राजा रामदेव यादव यांच्या काळातील त्या मंदिराची उभारणी होती. ते पहिले हेमाडपंथी मंदिर पाडून आता हे नवीन बांधकाम चालू आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने 54,56,00,000चा निधी मंजूर केला आहे. हे आहेत त्या गावचे विजय गोळेकर साहेब, जे आम्हाला मंदिराविषयी माहिती देत आहेत. तेच या मंदिराचं बांधकामाचं सध्या मॅनेजमेंट पाहत आहेत. ते सांगत होते की या मंदिराच्या बांधकामाचा अप्रुव्हलसाठी आत्ता सेवानिवृत्त झालेले IAS अधिकारी सुनील केंद्रेकर आणि त्यांच्या टीमचं खूप मोलाचं योगदान आहे. म्हणजे त्यांनी येऊन स्ट्रक्चरल ऑडिट करून हा निधी शासनाकडून मंजूर केला. त्यामुळे ते त्यांचे खूप आभार मानत होते. ते सांगत होते की इथं जो येणारा दगड आहे तो राजस्थानवरून आणि काही देगलूरवरून. यामध्ये गोदावरी काठी 70 बाय 30 मीटरचा भव्य घाट बांधला जाणार आहे. भव्य प्रवेशद्वार, दीपमाळ, भोवऱ्या, 6 लक्षेश्वर मंदिराची पुनर्बांधणी, यामध्ये भक्तनिवास, बहुउद्देशीय हॉल, वैद्यकीय केंद्र, पोलीस चौकी, स्वच्छतागृहे, सांडपाणी प्रक्रिया, हे सर्व काही म्हणजे पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था सर्व काही एक सुसज्ज बांधल्या जाणार आहेत. मध्ये पण गाभाऱ्यामध्ये पाहू शकता एकदम कोरीव काम. पहिलं जसं हेमाडपंथी मंदिर होतं तसंच हे पूर्ण बांधकाम आहे. हा मंदिराचा मधला भाग आणि हे मध्ये सिंहासन आहे. पुरुषोत्तमाची मूर्ती सध्या दुसरीकडे आहे बांधकाम चालू असल्यामुळे. पहिल्या हेमाडपंथी मंदिरामध्ये बांधकामासाठी ज्या विटा यूज केल्या होत्या यादव काळामध्ये, त्या अशा होत्या, त्या पाण्यात टाकल्या तरी बुडत नव्हत्या. तुम्ही या मंदिरातल्या पुरुषोत्तमाचं दर्शन घेतलं आहे का? असेल तर कमेंटमध्ये सांगा. नसेल गेलात तर या येणाऱ्या अधिक मासामध्ये तुम्ही तिथं जाऊ शकता. लाखोंमध्ये भाविक तिथे असतात.